नमस्कार मित्रांनो, लर्न विथ शिल्पा या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनपूर्वक स्वागत करते। आज व्हिडिओमध्ये आपण TET परीक्षेसाठी परिसर अभ्यासाचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। क्वेश्चन पाहणार आहोत आपण। निवाऱ्यामुळे डॅशपासून संरक्षण होते। तर एक आहे उष्णता, 2 थंडी, 3 वारे का सर्वच। तर याचं बरोबर आन्सर आहे सर्वच। याचा आन्सर काय आहे? सर्वच। ओके, दुसरा प्रश्न पाहू आपण। काही प्राणी राहतात। तर नैसर्गिक वातावरण, उतरत्या छपराच्या घरात, सपाट छपराच्या घरात का वरीलपैकी नाही। ओके, तर याचं बरोबर आन्सर आहे नैसर्गिक वातावरणामध्ये। काही प्राणी कुठे राहत असतात? नैसर्गिक वातावरणामध्ये राहत असतात। चला पुढचा प्रश्न तिसरा आहे। वाहक सिंह राहतात, कुठे राहतात सांगा बरे? गुहेमध्ये, पिंजऱ्यात, छपरात का यापैकी नाही। तर याचं बरोबर आन्सर आहे गुहेमध्ये। पक्षी अंडी घालतात, कुठे घालतात? झाडावर, घरट्यात, झाडाखाली का छपरावर। तर याचं बरोबर उत्तर आहे घरट्यात। पक्षी डॅशच्या सहाय्याने घरटे बांधतात। गवताच्या काड्या, गवत, कापूस व माती, वरीलपैकी सर्व। तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व। ओके, नंतर पाहू आपण। झाडाच्या डोलीत खालीलपैकी कोण राहतं? पारवा, सुतार पक्षी, चिमणी का घुबड। तर याचं बरोबर आन्सर आहे घुबड। झाडाच्या डोलीत खालीलपैकी कोण राहत असते? तर घुबड हे राहत असते। ओके, सुगरण पक्षी आपले घरटे कशाच्या साह्याने विणते। तर याचा आन्सर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा। ते आहे कापूस, गवत, दोरी का यापैकी नाही। पहा, चला तर मग आपण पुढे जाऊया। 8वा प्रश्न आहे। जीवावरणाची निर्मिती होते, कशी होते निर्मिती? जैविक घटकांनी, अजैविक घटकांनी, वनस्पती व प्राण्यांनी का जैविक व अजैविक घटकांनी। तर याचं बरोबर उत्तर आहे जैविक व अजैविक घटकांनी। मला सुगरण पक्षी आपले घरटे कशाच्या साह्याने विणते या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये तुम्ही द्यायचं आहे। ओके, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।